नमस्कार, मी हेमंत कर्णिक. मी फेसबुकावर काही लिहित असतो. फेसबुकाच्या बाहेर सुद्धा मी लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. आता हे नवीन काहीतरी प्रयत्न करणार आहे सुरू करण्याचा, ते म्हणजे फेसबुकवर बोलणं. आठवड्यातून 2दा किंवा 3दा मला हे असं तुमच्याशी बोलण्याची इच्छा आहे. 10 ते 15 मिनिटं जास्तीत जास्त मी बोलीन. आणि या उपक्रमाचं याचं नाव मी ठेवलं आहे दखल बेदखल. आणि आता उद्या दिवाळी, तर हा आजचा दिवस चांगला आहे मुहूर्त, म्हणून मी आज हे सुरू करतो आहे. तर आता ह्याच्या दखल बेदखल मध्ये काय काय येईल. आता दखल बेदखल हे नाव मुळात का दिलं, तर हे नाव मला आपोआप सुचलं. याचं कारण असं की आपल्या आसपास आपल्या जगात काहीतरी घडत असतं. आता आपल्या आसपास म्हणताना आसपास नेमकं कशाला म्हणायचं, हा जो एक थोडासा चमत्कारिक म्हणण्यापेक्षा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे. म्हणजे कसं, तर आपण पेपर वाचतो, आपण घरात एका ठिकाणी राहत असतो, आपण मित्रांमध्ये फिरत असतो, आपण एखाद्या शहरात गावात राहत असतो. मग त्या गावातल्या शहरातल्या घडणाऱ्या घटना, आपल्या देशात घडणाऱ्या घटना, आपल्या कुटुंबात घडणाऱ्या घटना आणि या अख्ख्या पृथ्वीवरती जगात घडणाऱ्या घटना, सगळ्याची दखल आपण यांना त्या प्रकारे घेत असतो. त्यातल्या कुठल्या गोष्टी दखल पात्र आहेत आणि कुठल्या नाहीत हे आपण ठरवायचं असतं. तर मी सुद्धा आता झाले असं की मला जगातल्या जवळपास सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, रस आहे. गती आहे असं मी अजिबात म्हणणार नाही, पण कुठे काय चाललं आहे, हे का चाललं आहे, त्याचं काय पुढे होणार आहे, त्याचा आपला संबंध त्याच्याशी किती लागतो, अशा गोष्टी माझ्या डोक्यात सतत येत असतात. त्यामुळे सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी दखल पात्र आहेत. पण सगळ्या गोष्टींची दखल घेणं तर काही शक्य नाही मला, म्हणून मी नाव ठेवलं आहे दखल बेदखल. काही गोष्टी बेदखल करणं म्हणजे त्यांच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणं भाग आहे. आता हे हा माझा पहिलाच प्रसंग आहे तुमच्याशी बोलण्याचा. अशा वेळी एक म्हणावंसं वाटतं, ते जमेलचं मला अजिबात वाटत नाही, तरी पण आता म्हणावंसं वाटतं की राजकारण शक्यतो बेदखल करावं अशी माझी इच्छा आहे. आता ते जमेलचं मला वाटत नाही. राजकारण आपल्या जगण्यामध्ये, आपल्या विचारांमध्ये इतकं आत घुसलेलं आहे आणि आपल्या सगळ्या एकूणच विचार विश्वावरती जगण्यावरती त्याचा एवढा प्रभाव पडतो आहे की त्याला पूर्णपणे बाजूला ठेवणं जरा अवघडच आहे. तरी पण राजकारण या विषयावरच बोलावं असं मला वाटत नाही. तशीच वेळ आली तर बोलीन, अख्खा वेळ बोलीन, पूर्ण 10-15 मिनिटं, किंवा शेवटी एखादी काहीतरी कॉमेंट करीन किंवा निरीक्षण सांगेन, असं काहीतरी. तर आजच्या पहिल्या दिवशी कुठल्या विषयावर बोलावं, तर खरं म्हणजे असं काहीतरी आपण एक काम सुरू करावं असं माझ्या डोक्यात आलं होतं. ते नेमकं दसऱ्याच्या दिवशी आलं होतं. हाही मुहूर्त चांगला होता दसऱ्याचा, पण तेव्हा माझी तयारी नव्हती. तरी पण दसरा म्हटल्यानंतर डोक्यात काही बाई येतच. काय आलं माझ्या डोक्यात, तर आपण दसरा कसा साजरा करतो, म्हणजे मी लहान असल्यापासून दसरा कसा साजरा करत आलो. दसऱ्याच्या दिवशी नवीन कपडे घालायचे, एक छानपैकी अत्तर बित्तर लावायचं, अगदी लहान असताना सुद्धा आपट्याची पानं घ्यायची आणि आमच्या चाळीमध्ये आम्ही मित्र घरोघरी जायचं, सोनं द्यायचं, आपट्याच्या पानानं सोनं म्हणायचं, सोनं द्यायचं आणि समोरच्या माणसाच्या पाया पडायचं. जर समोर आपला मित्र असेल, आपल्या बरोबरीचा असेल, तर त्याला मिठी मारायची, नसेल तर अर्थातच पाया पडायचं. असा प्रकार होता. तसंच सोनं आम्हाला परतीचं सोनं सुद्धा मिळायचं. ही जी पद्धत आपली दसरा साजरा करण्याची होती, ती अतिशय जुनी पारंपरिक पद्धत होती. म्हणजे अगदी मला आठवतं की तेव्हाच्या साहित्यामध्ये 1-2 ओळी मी वाचल्या मला आठवतात. सोने लुटूनी सायंकाळी मोरू परतोनी आला, बहीण काशी दारी येऊनी ओवाळी मग त्याला. तर हे मी वाचलं. तो कुठला काळ होता, म्हणजे मी वाचल्याचा काळ नाही, त्या 2 ओळीमधला काळ कुठला होता, स्वातंत्र्यपूर्वीचा काळ होता. याचा अर्थ असा की दसरा या प्रकारे साजरा करण्याची आपल्याकडे मराठी जगात परंपरा तेव्हापासूनची होती दसऱ्याची. त्याचप्रमाणे दसऱ्याला आणखीन एक अंग होतं. तेव्हा आम्ही लहान असताना, म्हणजे अगदी प्राथमिक शाळेत असताना पाटी वापरायचो. त्या पाटीवरती श्री काढायची दसऱ्याला. ती श्री आता मला इथे तुमच्याशी शेअर करता येणार नाही, पण नुसता श्र आणि ज्यावरती काढलेली एक वेलांटी श्री असं नव्हतं ते. तर ती एक सरस्वतीचं ते एक असं त्याला एक सिम्बॉलिक, एक सांकेतिक चित्र होतं सुंदर छान.
ते काढायचं आणि त्याची पूजा करायची. शारदेची पूजा हा सुद्धा एक दसऱ्याचा भाग होता. असा आपण मराठी लोक दसरा साजरा करत होतो. उत्तरेत दसरा असा साजरा होत नाही. उत्तरेत दसरा म्हणजे दसऱ्याच्या अगोदर नवरात्र जे असतं ते 9 दिवस तिथे रामकथा चालते, रामलीला चालते आणि दसऱ्याच्या दिवशी म्हणजे रामलीलेच्या शेवटच्या दिवशी राम रावणाचा वध करतो. त्यासाठी रावणाचा एक मोठा उंचसा पुतळा उभारला जातो. त्या पुतळ्यामध्ये ज्वलनशील पदार्थ भरले जातात, गवत, पेंढ्या, काही कोरडी लाकडं, पटकन जळेल असं काहीतरी. मग त्या रामलीलेमध्ये रामाची भूमिका करणारा नट समोर उभा राहतो, धनुष्याला बाण लावतो, त्या बाणाला काहीतरी एक पेटलेलं एक चूड लावली जाते आणि तो बाण मारून तो रावण जाळला जातो. आता राम कोण, रावण कोण, ही ह्याच्या मागचे विचार काय, परंपरा काय, केव्हा सुरू झालं, ह्याच्यात मी जाणार नाही. एकूण काय त्यामध्ये एक आता म्हणजे अर्थ असा आला आहे की राम हा एक पावित्र्याचं, सत गोष्टीचं प्रतीक आहे आणि रावण हे दुष्टपणाचं, वाईट गोष्टींचं प्रतीक आहे आणि तो राम बाणाने त्या वाईट गोष्टीच्या प्रतीकाला मारतो, त्याचा वध करतो. अशा रीतीने तिकडे दसरा साजरा होतो. उत्तरेमध्ये वर्षामध्ये सगळ्यात मोठे 2 सण, एक होळी आणि दसरा. तिथे दिवाळीपेक्षाही दसरा जास्ती मोठा सण मानला जातो. अशा रीतीने तिकडे दसरा साजरा केला जातो. आपल्या इकडे तसं नाही. पण आता झालंय काय की एकेकाळी उत्तरेकडे दक्षिणेकडे आपापसा संबंध तेवढा नव्हता, देवाणघेवाण नव्हती, आता खूप झाली. ह्याचा परिणाम म्हणून झाला असं की तिथली आणि दुसरं असं की उत्तरेतले बरेच लोक इथे मुंबईत राहायला आले. त्यामुळे मुंबईत रामलीला होऊ लागली. रामलीला होते म्हटलं रामलीलाच्या शेवटी अर्थातच रावण उभा करणे आणि जाळणे हा प्रकार होऊ लागला. तो आपोआपच इथल्या लोकांना दिसतो. आता ती परंपरा मराठी लोक घेणार का की नाही घेणार, की आपली सोनं लुटण्याची परंपरा उत्तरेकडे जाईल आणि ते लोक घेतील, हे मला माहित नाही. 2 उदाहरणं सांगता येतील की परंपरा कशी कुठून जाते. म्हणजे तुम्हाला सांगायचं तर लहानपणी, माझ्या लहानपणी श्रावण पौर्णिमा त्याला नारळी पौर्णिमा म्हणत, अजूनही म्हणतात, पण तेव्हा ती खरंच नारळी पौर्णिमा असायची. म्हणजे समुद्रावर जाऊन कोळी लोक समुद्राला नारळ अर्पण करायचे, कारण श्रावण पौर्णिमेनंतर समुद्राचा खवळलेला जो रूप असतं ते कमी होतो, तो शांत होऊ लागतो आणि पुन्हा होड्या घेऊन मासे मारायला जाता येतं, असा विश्वास कोळी जमातीत होता असतो. आणि त्यामुळे ते श्रावण एक नारळ वाहून समुद्राची पूजा करायची अशी परंपरा कोळी लोकांच्यात होती. अजून आहे की नाही मला कल्पना नाही. मी बघितलेली नारळी पौर्णिमा कशी असायची तर आमचे आजोबा नारळी पौर्णिमाला सकाळी आम्ही चाळीत राहायचो, चाळीच्या समोरच्या फुटपाथवरती उभे राहायचे हातात नारळ घेऊन. मग त्यांच्याच सारखं आणखीन कोणतरी हातात नारळ घेऊन यायचा आणि दोघे एकमेकांच्या हातातल्या नारळावरती दुसरा आपला नारळ त्याच्या नारळावरती आपटायचे. ज्याचा नारळ फुटे तो हरला, तो फुटलेला नारळ न फोडणाऱ्याच्या मालकीचा झाला, असं चालायचं. ज्याचा आजोबांच्या हाताला नारळ फुटला तो गेला, तो त्याचा झाला, मग दुसरा नारळ घ्यायला पाहिजे. असं ते सकाळपासून करायचे आणि दुपारी पिशवीभर फुटलेल्या नारळाच्या वाट्या घेऊन घरी यायचे. अशी ती नारळी पौर्णिमा तेव्हा होती. आता तसं राहिलं नाही. आता नारळी पौर्णिमेची राखी पौर्णिमा झाली आहे. आता काय असतं तर आता बहिणीकडून राखी बांधून घेणे हे झालेलं आहे. राखी हे पुन्हा आपलं हे एक म्हणजे मराठी परंपरेतली गोष्ट नव्हे, पण आपण इतकी स्वीकारली आहे की आता मला कुठे नारळावरती नारळ आपटून नारळ फोडणे ही जी जुनी गोष्ट मला आठवते ती आता कुठेही मला बघायला मिळत नाही, ऐकायलाही मिळत नाही. या उलट बहिणींनी भावांना राखी बांधणे ही आता इतकं झालेलं आहे की गावभर राख्या विकताना दिसतात अगोदर, नारळी पौर्णिमेच्या अगोदर पासून. त्यामुळे नारळी पौर्णिमा शब्द सुद्धा आता बाद करायला हवा, त्याला राखी पौर्णिमाच म्हणायला हवं. तर अशी परंपरा बदलते. हेच नवरात्राच्या बाबतीत सुद्धा झालेलं मला दिसतं. मी लहान होतो तेव्हा आमच्या गल्लीमध्ये देवी बसायची, नवरात्र असायचं. आमच्याकडे गणपतीचा उत्सव मोठा नव्हता, नवरात्राचा उत्सव मोठा होता आणि त्या 9 दिवसामध्ये अनेक प्रकार व्हायचे. म्हणजे भावगीत व्हायचं. चक्क मला आठवतं अगदी लहान असताना सुधीर फडके आणि गजानन वाटवे, बबन नावडीकर ही माझ्या आईच्या तोंडून मी ऐकली नावं. हे लोक येऊन भावगीताचे कार्यक्रम करायचे. कधीतरी तिकडे नाटकं व्हायची, कामगार रंगभूमीची नाटकं. माझं लहानपण कामगार वस्तीत गेलं, मुंबईच्या गिरण गावात गेलं, तर तिथे कामगार रंगभूमीची नाटकं व्हायची. कधीतरी
आणखीन काही म्हणजे आता एक भातणकर नावाचे नकलाकार होते, ते येऊन नकला करायचे, ते असायचे. कधी स्थानिक कार्यक्रम असायचे, म्हणजे काय तर वक्तृत्व स्पर्धा, नंतर फॅन्सी ड्रेस स्पर्धा, चमचा गोटी, अशा काही स्पर्धा असायच्या, ज्याच्यामध्ये त्या गल्लीत राहणारे मुलं आणि मोठी सुद्धा काय संगीत खुर्ची नावाची स्पर्धा असायची. अशा स्पर्धा असायच्या आणि त्याच्यामध्ये स्थानिक लोक भाग घ्यायचे. असं नवरात्र साजरं व्हायचं त्या देवीच्या समोर. आणि अर्थातच दसऱ्याला मोठी मिरवणूक काढून देवीचं विसर्जन व्हायचं. आता हे असं नवरात्र किती होतं मला माहित नाही. झाले काय, आता नवरात्र म्हणजे गरबा. अर्थातच आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, गरबा हा गुजरातेतून आला, पण तो नुसता आला नाही, तो अतिशय आनंदाने इथल्या लोकांनी, आपण लोकांनी स्वीकारला. आणि गरबा, 9 रात्री गरबा नाचणे हीच एक मोठी सांस्कृतिक कृती आपल्यासाठी ठरलेली आहे. गरबा नाचायचा, मग तो किती वेळ नाचायचा आणि किती वाजेपर्यंत नाचायचा हा प्रश्न वेगळा. पण तरुण मुलामुलींना विशेषतः, गरबा काय मोठ्या वयाच्या लोकांनी नाचू नये अशा ती गोष्ट नाही, पण तरुण मुलामुलींना गरब्याच्या निमित्ताने रात्री बेरात्री सुद्धा नाचता येतं, मोकळेपणाने फिरता येतं. ही एक गोष्ट मोठी झालेली आहे नवरात्राची. म्हणजे नवरात्राचं रूप कसं बदललं हेही आपण पाहिलं. तर अशा रीतीने परंपरा बदलत असते, नवीन रूप धारण करत असते. आपण लक्षात घेतलं पाहिजे की नारळी पौर्णिमा गेली, राखी पौर्णिमा आली, नवरात्राचे सगळे कार्यक्रम गेले आणि आता फक्त गरबाच उरला. ह्याच्याबद्दल दुःख करायचं का, तर मला वाटत नाही ह्याच्याबद्दल दुःख करावं. परंपरा अशीच असते, ती बदलत जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, लोकांना हवी त्या दिशेने आणि त्याच प्रकारे परंपरा बदलत जाते. वरून लादून परंपरा बदलत नाही, तयारी होत नाही. ती त्यात लोकांना हवी म्हणूनच नवरात्राचं रूप आता असं झालेलं आहे, म्हणूनच नारळी पौर्णिमा जाऊन राखी पौर्णिमा झालेली आहे, यात काही शंका नाही. तर आज एवढंच. यापुढे वेगळा काहीतरी विषय मी घेईन. माझी इच्छा अशी आहे की कधी याबद्दल बोलावं, कधी विज्ञानाबद्दल बोलावं, कधी आणखीन कशाबद्दल बोलावं, अनेक गोष्टीबद्दल बोलता येईल आपल्याला. जसं जमेल तसं मी बोलत जाईन. त्याला काही शिस्त लावता आली तसा प्रयत्न करेन की आठवड्यातून 3 दिवस करायचं झालं तर या दिवशी काय असेल, दुसऱ्या दिवशी काय असेल, तिसऱ्या दिवशी काय असेल, असं काही आपल्याला ठरवता आलं तसं करायचा प्रयत्न करीन. पण ही जेमतेम सुरुवात आहे. सुरुवातीला जो विषय माझ्या डोक्यात येईल त्याची मी दखल घेईन आणि जो विषय मला बाजूला ठेवायचा आहे त्याला मी बेदखल करेन. उदाहरणार्थ, नोबेल प्राइज जाहीर झालेली आहेत आणि त्या नोबेल प्राइजनी एक माझा एक डोक्यात येऊन अडकून पडलेला आहे. तर अशी इच्छा आहे की पुढचा हा माझा जो एपिसोड असेल तो नोबेल प्राइज या विषयावरती असावा. आता तो कसा असेल बघा तुम्ही. फक्त आता एवढं मी सांगून ठेवतो. नमस्कार.